तर संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। या बातमीच्या संदर्भातले काही खास एक्सक्लुझिव्ह बाईट आणि मुलाखत तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर सुद्धा पाहू शकता। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। पुण्याच्या पहिल्या वंदे भारत रेल्वेचं आज लोकार्पण होत आहे। आजपासून पुणे कोल्हापूर हुबळी या फेऱ्यांना सुरुवात होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने हे लोकार्पण होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। या वंदे भारत एक्सप्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर चंद्रकांत, पुण्याहून कोल्हापूरला धावायला गाडी सज्ज आहे। चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे आणि या गाडीनं मोठा फायदा होणार आहे प्रवाशांना। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पुणे रेल्वे स्थानकाच्या इथली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यातले मंत्री चंद्रकांत दादा पाटील यासोबत अन्य मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि पुढच्या थोड्याच वेळात ही गाडी रवाना होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल। देशभरात आज वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहेत। त्यातली महाराष्ट्रातली ही वंदे भारत एक्सप्रेस आहे की जी सातारा, मिरज, सांगली आणि तिथून पुढे कोल्हापूर अशा सगळ्या भागांना जोडेल। पुढे हुबळीपर्यंत ती जाणार आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? आवाज येतोय माझा? चंद्रकांत, पुण्याहून गाडी निघायला सज्ज आहे? हो, सज्ज आहे। हिरवा झेंडा दाखवायला दोन्ही डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही तिथं, चंद्रकांत पाटील, मुरली मोहोळ सगळे आले होते। पण पुन्हा आता मोदीजींचं भाषण सुरू होईल, त्यामुळे ते भाषण ऐकण्यासाठी पुन्हा तिथं स्टेज समोरील सोफ्यावर येऊन बसलेले आहेत। नंतर ते बहुतेक भाषण संपल्यानंतर बहुतेक ते हिरवा झेंडा दाखवून गाडी हुबळीकडे रवाना होईल, असं सध्याचं इथलं चित्र आहे। हो, आज देशभरात एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहेत आणि त्यातली ही एक्सप्रेस आहे, ही पुणे ते कोल्हापूर या दरम्यान धावणार आहे। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद।